Hello students, welcome in the fourth video of the chapter Force and Pressure. In the last three videos we have already learned about the types of force. One is balanced and unbalanced force, and contact and non-contact force, and inertia. Today we are going to learn the second part of this chapter, pressure. Now here, what is pressure or what is the pressure? The force exerted perpendicularly on a unit area. Means the force exerted perpendicularly on a unit area is called pressure. हा जो पेन आहे, पेनला जर समजा आपण या पद्धतीने जर परपेंडिक्युलर सोडला तर हाताच्या ज्या भागावर पडेल तो युनिट एरिया, आणि हा परपेंडिक्युलरली पेन हातावर पडत आहे, दॅट इज द प्रेशर. म्हणजे जशा प्रकारचा फोर्स अप्लाय करू त्या प्रकारचं प्रेशर कुठं पडेल, या हातावर पडेल. नाउ द फॉर्म्युला ऑफ प्रेशर हियर, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अँड एरिया. नाउ हियर means among the three quantities, pressure and force are directly proportion to each other. म्हणजे या ठिकाणी समजा जर फोर्स कमी अप्लाय केला तर प्रेशर सुद्धा काय होईल, कमी लागेल. फोर्स जास्त अप्लाय केला तर प्रेशर सुद्धा जास्त पडेल. अगदी त्याच्या विरुद्ध कोणता आहे, प्रेशर अँड एरिया. म्हणजे एरिया जर कमी झाला तर प्रेशर वाढेल, आणि एरिया जर वाढला तर त्यावर अप्लाइड होणारं प्रेशर कमी होईल. द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मीन्स इट इज ऑल्सो नोन ॲज पास्कल. पास्कल हियर PASCAL, पास्कल. द युनिट ऑफ प्रेशर इज बार, अँड 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. Now here pressure is a scalar quantity. Pressure is a scalar quantity कारण या ठिकाणी डायरेक्शन शो होत नाही, that is why it is a scalar quantity. Now the examples of cutting vegetable. If we cut vegetable with a sharp knife, means we can easily cut the vegetable with the help of sharp knife. अगदी त्याच्या विरुद्ध जर असेल तर, म्हणजे जर ब्लंट नाईफ जर असेल तर ब्लंट नाईफनी जे भाजीपाला कापणे तेवढं सहज होणार नाही, किंवा जास्त प्रेशर अप्लाइड करावं लागेल तर तो भाजीपाला कापला जाईल. मीन्स हियर इफ एरिया इन्क्रीज, प्रेशर रिड्यूस फॉर द सेम फोर्स, अँड द एरिया डिक्रीज, द प्रेशर इन्क्रीज फॉर द सेम फोर्स. याचं एक उदाहरण आपल्याला घेता येईल कॅमलचं. कॅमल इज ए शिप ऑफ डेझर्ट. म्हणजे कॅमलला काय म्हणतात, वाळवंटातील जहाज असं म्हटलेलं आहे. याचं कारण कोणतं आहे, बिकॉज दे हॅव ए ब्रॉड लेग्स. म्हणजे त्याचे जे पाय असतात अगदी तळाशी अगदी ब्रॉड असतात. कारण कोणतं आहे, कारण की एकतर कॅमल हा हेवी वेट असतो, त्याच्यामुळे त्याचं जे प्रेशर जे एक्झर्ट होईल कशावरती, सँडवरती, हे जास्त होईल. आणि समजा जर नॅरो जर लेग असते तर काय झालं असतं, ते पाय जमिनीमध्ये आतमध्ये खुपसले गेले असते, सहज चालता नसता आलं. पण समजा ब्रॉड असल्यामुळे काय होईल, प्रेशर एक्झर्टेड ऑन ए लार्ज एरिया. म्हणजे जास्त एरियावर जर प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे ते पाय अगदी अलगद वर राहील आणि सहज त्याला रेतीतून चालता येईल. नाउ सेकंड पार्ट हियर, प्रेशर ऑन सॉलिड्स. इन युअर टेक्स्टबुक गिवन examples like it is a wooden plank and arrange the book one after the other on a wooden plank. Now in this condition the force means the pressure exerted on a large area on a wooden plank. म्हणजे या ठिकाणी जे प्रेशर जे एक्झर्ट झालेलं आहे हे कोणत्या
या प्लागच्या सर्व भागावर झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. त्याच्या अगदी विरुद्ध मीन्स इन द सेकंड फिगर ऑफ द वुडन प्लांट मीन्स द बुक्स आर अरेंज वन अपॉन द अदर, एकावर ठेवलेले गेले आहे. मीन्स द प्रेशर एक्झर्टेड इन ए स्मॉल एरिया रॅदर दॅन द फर्स्ट फिगर. फर्स्ट फिगरमध्ये जेवढा एरिया त्यांनी कव्हर केला आहे त्यापेक्षा अगदी कमी भागावर हे जे प्रेशर अप्लाइड होईल, त्यामुळे द वुडन प्लांट गेट बेंड. मीन द प्रेशर डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, त्या वस्तूचं वजन किती आहे आणि त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केला त्यावरती प्रेशर डिपेंड आहे. नाउ प्रेशर ऑफ लिक्विड इन युअर टेक्स्ट बुक गिवन हिअर 2 बॉटल्स. ही जी पहिली बॉटल्स बघा, या ठिकाणी छिद्र पाडलेलं आहे, प्लास्टिकच्या नळीने बलून अटॅच केला गेला आहे आणि यामध्ये पाणी भरलं तर काय होईल, हे जे पाणी या बलूनमध्ये इन्सर्ट होईल. कोणतं कारण आहे या ठिकाणी, मीन द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट्स ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. म्हणजे जे पाणी आपण बॉटलमध्ये टाकतो तर त्याचं जे प्रेशर आहे हे कोणत्या ज्या साईड्स असतात बॉटलच्या त्यावरती एक्झर्ट झालेलं असते. सेकंड बॉटल हिअर, या ठिकाणी एक बॉटल आणि या ठिकाणी 3 छिद्र पाडलेले आहेत, ए होल, बी होल अँड सी होल ॲट द टॉप ऑफ द बॉटल. म्हणजे आता काय होईल या ठिकाणी बघा, हा जो सी पॉईंट आहे मीन्स सी होल आहे, यावरती अगदी कमी पाणी आहे. किती कमी कमी पाणी असल्यामुळे त्याच्यावरती जे प्रेशर जे एक्झर्ट होईल ते काय होईल, कमी होईल आणि म्हणून याच्यापासून जे पडणारं पाणी अगदी बॉटलच्या जवळ पडलेलं आहे. नाउ ॲट द होल बी देर इज ए ग्रेटर अमाऊंट ऑफ वॉटर रॅदर दॅन द लेवल ॲट द सी होल. म्हणजे सी होलवर जेवढं काही पाण्याचं लेवल होतं त्यापेक्षा बी लेवलला काही जास्त पाणी आहे आणि जास्त पाणी असल्यामुळे जास्त प्रेशर पडेल आणि म्हणून या होलमधून निघणारं पाणी त्यापेक्षा दूर पडेल. अँड ॲट द होल ए मीन्स देर इज ए ग्रेटर अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे या ठिकाणी अगदी वरपासून तर या होलपर्यंत जास्त पाणी आहे आणि त्याचं वेट पण जास्त, त्यामुळे प्रेशर काय होईल, जास्त पडेल आणि म्हणून या ठिकाणून निघणारं जे पाणी आहे हे सगळ्यात दूर पडेल. एक मुद्दा पुन्हा, एकाच लेवलवर जर आपण 2 छिद्र पाडले, 3 पाडले किंवा 4 पाडले तर काय होईल, त्या ठिकाणातून निघणारं जे पाणी आहे अगदी सारख्या प्रेशरनी बाहेर पडेल. मीन्स ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम, ऑल्सो द प्रेशर इन्क्रीज ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीज. म्हणजे जशी जशी खोली वाढत जाईल बॉटलची किंवा कुठली समजा विहिरीचं असो किंवा कुठले उदाहरण आपल्याला घेता येईल, तसं तसं अगदी बॉटमला त्याचं प्रेशर हे जास्त एक्झर्ट होईल. थर्ड नंबर गॅस प्रेशर. आपल्याला बलूनचं उदाहरण माहीत आहे, आपण जर तोंडाने असं फुंकलं तर त्या ठिकाणी हवा भरली जाते आणि ही हवा काय होते की त्या फुग्याच्या जी वॉल असते म्हणजे बाहेर म्हणजे जी भिंत असते त्यावरती काय होते, एक्झर्ट होते. काय होते, एक्झर्ट होते. या ठिकाणी गॅस आणि लिक्विडला फ्लुइड हा शब्द वापरलेला आहे. मीन्स द फ्लुइड इन्क्लोज इन ए balloon exert in pressure equally in all directions at a point within the fluid. Means example here, inflated balloon. Now the here last point, atmospheric pressure. म्हणजे जो वातावरणीय दाब हा कशाला म्हणायचा, the pressure created due to the air. The pressure created due to the air is called atmospheric pressure. म्हणजे आता जेवढ्या काही वस्तू असेल त्या वस्तूवर प्रत्येकावर त्याच्या वजना इतकं प्रेशर, हवेचं प्रेशर असते. मग समजा पेन असेल तर पेनाच्या वजना इतकं प्रेशर हवेचं यावरती असेल, आपण जेवढं आहोत तेवढं प्रेशर आपल्यावरती असेल. हे कसं काउंट केलं जातं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कोणत्या लेवलला, तर सी लेवलला काउंट केलं जाते. मीन्स द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
म्हणजे सी लेवलला जेवढा काही हवेचा दाब असेल त्यालाच काय म्हणतो आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एअर प्रेशर डिक्रीज ॲज वन गोज अप इन हाईट अप टू सी लेवल. म्हणजे सी लेवलपासून आपण जसं 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 वर जाऊ तसं तसं काय होईल, वातावरणीय जो दाब आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी 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 होत जाईल. आता जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे फ्रॉम द अर्थ अप टू द 16 किलोमीटर अवे फ्रॉम द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून 16 किलोमीटर अंतरापर्यंत एकंदरीत जरी कमी कमी होत गेलं आहे पण आपण जिवंत राहू शकू एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतंय. त्याहीपेक्षा वर जर आपण गेलो तर थिनर अँड थिनर अप टू द 400 किलोमीटर्स, म्हणजे 400 किलोमीटर्सपर्यंत सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे पण अगदी कमी कमी होत जाते, त्या ठिकाणी आपण श्वास घेऊ शकत नाही. Here 1 atmosphere is equal to 101 into 10 raised to the power 3 Pascal, means here 1 bar and 1 bar is equal to 10 raised to the power 3 millibar. Unit of atmospheric pressure here millibar or hectopascal. धन्यवाद.